सुमित, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणी आता रुपाली चाकणकरांना दुसरा धक्का म्हणावा लागेल। पहिल्यांदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पक्षातून रुपाली ठोंबरेंनी जी मागणी केली होती की आता तुम्ही पक्षातून जे पद आहेत त्याचा देखील राजीनामा द्या, नैतिकतेच्या आधारावर तुम्ही तोही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे असतील, रुपाली ठोंबरे असतील किंवा इतर काही राज्यातल्या महिला नेत्या असतील त्यांनी केल्या होत्या। आणि काल रात्री उशिरा सुनेत्रा पवारांकडे रुपाली चाकणकरांनी राजीनामा जो आहे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा तो सोपवलाय। या सगळ्यानंतर आता रुपाली ठोंबरे आपल्या सोबत आहेत, त्यांची काय नेमकी मागणी आहे? दोन्ही नेत्या एकाच पक्षात आहेत तरी देखील का त्यांनी रुपाली चाकणकरांच्या दोन्ही अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आणि आता पुढची भूमिका काय आहे? सुनेत्रा वहिनींना त्या भेटणार आहेत, काल त्या नाशिकला जाऊन आल्यात, आज सीपी जे संदीप कर्णिक आहेत त्यांना ते भेटल्यात नाशिक सगळ्या अशोक खरात प्रकरणी। आपण थेट रुपाली ठोंबरेंकडे जाऊया। ताई, काय भूमिका आहे आता तुमच्या? ज्या दोन मुख्य मागण्या होत्या खरं तर, पहिला म्हणजे राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, तो दिला। काल महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा पक्षाचा तोही दिलाय, आता काय मागणी? एक लक्षात घ्या, भोंदू बाबा 10वी नापास कोंबडी चोराचा जो महिलांवरील अत्याचार अन्यायाचा गुन्हा उघडीस आला, त्या गुन्ह्यामध्ये राज्य महिला आयोग म्हणून ज्या काही हस्तक्षेप, त्यांच्याशी असलेले फोटो, ट्रस्टवर असलेली नावं, त्यांच्या व्यवहारात किंवा ज्या महिला तिथं जात होत्या त्या महिलांनी जेव्हा त्या खरात बाबाची तक्रार केली तर पोलिसांवर आणलेला दबाव, या सगळ्या गोष्टी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या। आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, मीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, परंतु मी पक्षात आहे म्हणून त्यांच्या त्या गुन्ह्याला समर्थन करू शकत नाही ना। त्यांनी केलेली कृती, त्यांनी केलेला गुन्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंधित नव्हता, कुठेही त्याचा ताळमेळ नव्हता। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माननीय अजितदादांच्या ज्या बहिणी आहेत त्यांनी सातत्याने राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींकडे तक्रारी केल्या, लेखी केल्या, भेटून केल्या आणि सांगितलं की अशा या महिलेसोबत आम्ही पक्षामध्ये कसं काम करणार। त्यामुळे पक्षाची तर तिच्या कृत्याशी संबंध नसल्यामुळे तातडीने राज्य महिला आयोगाच्या पदाचा पण सरकारने राजीनामा घेतला आणि महिला प्रदेश अध्यक्ष होता तर तो राजीनामा त्यांनी नैतिकतेला धरून द्यायलाच पाहिजे होता, जो त्यांनी दिला नव्हता। आणि त्यांच्या गुन्ह्यामध्ये, ज्या भोंदू बाबाच्या गुन्ह्यामध्ये ज्या ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे, शेवटच्या टोकापर्यंत तपास गेला पाहिजे। कोणामुळे झालं, कशामुळे झाले, कुणी पैसे पुरवले, कोणी एवढ्या महिला तिथं पाठवल्या, आणि सगळ्यात महत्वाचं राज्य महिला आयोगाकडे ज्या महिला येत होत्या त्या सगळ्या या भोंदू बाबाकडे वर्ग केल्या जायच्या। एक मिनिट फक्त थांबवतो, तुम्ही म्हणालात की सुनेत्रा वहिनींकडे पक्षातल्या अनेक महिला नेत्यांनी मागणी केली होती, आम्हाला मागणी करताना फक्त रुपाली ठोंबरे दिसल्या। जुना जो वाद आहे किंवा जुना जो तुमचा अंतर्गत वाद आहे त्यामुळे तुम्ही ही सगळी मागणी करत होतात? जुना जो अंतर्गत वाद आहे तो काय आहे, संवैधानिक पदावर एक व्यक्ती एक पद द्यावं पक्षामध्ये, ही मागणी होती। याच्या व्यतिरिक्त त्यांचा म्हणजे चाकणकराचा आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेचा काय वाद आहे? त्या एका मतदारसंघात येते का? नाही। त्या एकच पद आहे का की ज्याच्यासाठी आम्हाला मागणी करायची आहे? तर नाही। पक्षामध्ये अनेक पदं आहेत, अनेक महिला आहेत, त्या महिलांना माननीय अजितदादांकडे मी तेव्हा विनंती केली की इतर महिलांना माझ्यासह तुम्ही ती संधी देणं गरजेचं आहे। त्या जर राज्य महिला आयोगावर संविधानिक पदावर आहे तर प्रदेशाध्यक्षपद पक्षातील सक्षम काम करणाऱ्या संघटित सगळ्यांना एकत्र घेऊन जाणाऱ्या महिलेला तुम्ही संधी दिली पाहिजे, एवढाच विषय होता। याच्या पलीकडे चाकणकरांचा वाद नव्हता, परंतु चाकणकरांनी तो एवढा नेत्यांना हाताला धरून पक्षामध्ये दुफळी निर्माण केली, चांगल्या चांगल्या महिलांची पदं काढली। सुनील तटकरे साहेब आहेत, त्यांना हाताशी धरून त्यांनी सगळे पदं काढणं, या सगळ्या गोष्टी केल्या। त्यामुळे वाद कोणता होता, फार मोठा वाद होता असा विषय नव्हता। आणि मुळामध्ये भोंदू बाबा प्रकरण आल्यानंतर तसंच राज्य महिला आयोगाच्या पदावर राहताना वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे, भिसे या पीडितांचंही त्यांनी चारित्र्याचं शोषण केलंच ना। म्हणजे त्यांनी पदावर राहून या सगळ्यांचं राजकारण केलं, अन्याय केला असं तुम्हाला म्हणायचं? निश्चित। पण त्या सगळ्या ठिकाणी जात होत्या, भिसे प्रकरणात ते त्यांच्या घरी गेल्या, हगवणे प्रकरणात गेल्या, हडपसरच्या त्या प्रकरणात गेल्या, त्या गेल्या, जाऊन केलं काय? दिवे काय लावले? ज्याच्यासाठी जायचं होतं, त्या पीडितेला आधार द्यायला जायचं होतं, कुटुंबाला आधार द्यायला जायचं होतं, त्यांना सुरक्षिततेची भावना द्यायची होती, हे काम केलंच नाही ना त्यांनी।
उलट संपदा मुंडेचं चारित्र्य हनन केलं. म्हणजे जिवंत असताना यातना, मेल्यानंतरही त्यांना यातना. त्यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाचा अधिकारच कळला नाही, कर्तव्य कळली नाही. आणि त्यांनी केलेलं कृत्य याचा पुन्हा सांगते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही म्हणूनच, आणि ज्या तक्रारी अजितदादांच्या बहिणींनी पदाधिकाऱ्यांना केल्या म्हणून त्यांचा राजीनामा माननीय सुनेत्रा वहिनींनी घेतला. रुपाली पाटील ठोंबरेकडे तेवढी हिंमत, तेवढी ताकद आहे म्हणून ती बोलली. बाकीच्या महिला माननीय सुनेत्रा वहिनींना भेटून बोलत होत्या. हे बघा, सगळेच शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला यावं कोणी म्हणत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळे म्हणणार, पण महाराज कुठे जन्माला यावे तर शेजारच्या घरात. तुम्ही म्हणालात ही भूमिका तुम्ही घेतली होती म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून. आता पुढची भूमिका काय? 2 राजीनामे आलेत, आता पक्षात सक्रिय राहतील न राहतील तो त्यांचा प्रश्न आहे, किंवा सुनेत्रा वहिनी ठरवतील. तुमची भूमिका काय आता या सगळ्या प्रकरणात? माझी भूमिका आहे की भोंदूबाबा प्रकरणामध्ये त्यांना सहआरोपीने अटक केलं पाहिजे. ती कायदेशीर मागणी आहे. राजीनामा दिला म्हणून महिलांवरचे अत्याचार कमी झालेले नाहीयेत. ते भरून येणार आहे का? तुम्ही पदावर राहून जो गैरफायदा घेतलेला आहे ते भरून येणार आहे का? त्याच्यामुळे कायद्यानुसार त्यांचा तपासून त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे, ट्रस्टींना आरोपी करणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना त्यांचा तपास करून त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आणि तसं मी लेखी निवेदन झाशीची राणी प्रतिष्ठानच्या माझ्या लेटर हेडवर त्यांना दिलेलं आहे. राहिला पक्षाचा विषय, आता पक्षामध्ये ज्या माझ्या इतर माता भगिनी सगळ्या सहकारी आहेत त्या एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संघटितपणे निश्चित काम करतील. आणि या सगळ्या माननीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी, खासदार माननीय पार्थदादाच्या पाठीशी सोबत राहणार. आणि वहिनी ज्यांना ज्यांना जी जबाबदारी आहे त्या पद्धतीने ते देतील. मला वाटत असेल राज्य महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज लिहिला होता की मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, पण तो राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा. मी पक्षात आहे, मी महिला प्रदेशाध्यक्ष आहे, मी महाराष्ट्र दौरा करेन, पुन्हा पक्ष बांधेन संघटनेसाठी. आता ते करतील? निर्लज्जपणाचा कळस नाही वाटला का हो तुम्हाला? एवढ्या बंधूबाबांचे इज्जतीने बलात्कार केलेत त्यांनी, आणि तुम्ही फक्त राज्य महिला आयोगाचा पदाचा राजीनामा देताय. त्या ग्रुपवर मी नाहीये, पण निर्लज्जासारखं सांगताय. मी तो त्यांचाच तो ग्रुप आहे, निर्लज्जपणे सांगताय. उलट नैतिकता स्वीकारून तुम्ही महिला प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, तो नाही दिला. नैतिकताच नाहीये त्यांना, ना त्यांना काम जमत ना नैतिकता जमत. त्यांना फक्त राजकारणातली चांगली चांगली लोक भोंदूबाबाकडे नेणं आणि इतर उद्योग करणं हेच जमलेलं आहे. आणि त्यांनी जरी राज्य दौरा काढला म्हणल्या असत्या, कोण सोबत जाणार आहे? त्याच्यानंतर आमच्या पक्षातल्या महिला तर त्यांनी थेट पत्र पाठवली वहिनींना, आमच्या घरातले विचारतायत या बाईसोबत तू जाणार आहे? घरात बस, आम्हाला पक्षाचं काम इच्छा असून नाही करता येणार. म्हणजे त्या जर पदावर असतील किंवा त्या जर महाराष्ट्र दौरा करतील तर म्हणून तर महिला सगळ्या आक्रमक झाल्या. रुपाली पाटील तुमच्या समोर बोलतीये म्हणून सगळ्यांना नाही मीडियाच्या समोर बोलता येत. किती महिलांच्या त्यांच्यावरती नाराज. एक चर्चा अशी आहे ना ताई, राष्ट्रवादीत 2 गट पडलेत. आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी एका गटाची मागणी होती, बैठक आमदारांची झाली त्यावेळेस पण ते 2 गट दिसले होते अंतर्गत. एक गट असं सांगत होता की राजीनामा घ्या, दुसरा गट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता, त्यांना नको होता रुपाली चाकणकरांचा राजीनामा. कारण का त्यांनी बंधूबाबाच्या इथं जाऊन मूत्र पिलेलं होतं, बाकी आमदारांनी पण जे कोण बाजू घेत होते ते. आणि तुम्हाला बातमी मी दिली परवा आलेली आहे, आमदारांचं एकमत झालंय, सगळ्या आमदारांनी सांगितलं पक्षाची बदनामी होतीये, चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, ही बातमी आहे. 2 गट कुठले पडले? चाकणकरांनी त्यांच्या पुढे मागं करणाऱ्या ज्या काही 10-12 महिला होत्या की चांगले काम करणाऱ्या महिलांना पदावर न काढून ज्या त्यांच्या मर्जीतल्या त्या महिला दिल्या होत्या त्या महिलांना त्या पाठवत होत्या. मग आता मला सांगा, जो काही ते पैसे देऊन म्हणा किंवा त्यांच्यावर प्रेशर आणून ज्या गोष्टी करत होत्या त्या सगळ्या समोर आल्या. त्यांच्यातलीच त्यांच्या टोळीतली ऍडव्होकेट जयश्री पालवे काळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना फोन करून उठा, वहिनींकडे जा, तक्रारी करा, धमक्या दिलेल्या आहेत. पण आता किती याचा अतिरेक झाला. जर पक्षातल्या महिला अशा महिलेसोबत गेले तर घरातले कसे पाठवतील? एक प्रश्न असा आहे ना ताई, अजितदादा नाही आहेत आपल्यात. खरं तर गेल्या वर्षभरातला जर डेटा काढला किंवा 1.5 वर्षातला डेटा काढला, कंटिन्यू राष्ट्रवादी टार्गेट होतीये. कोकाटे असतील, नंतर रुपाली चाकणकर असतील, त्याआधी धनंजय मुंडे असतील, त्याआधी छगन भुजबळ असतील,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत करण्याचा विरोधकांचा डाव आहे असं वाटतं. गल्लत करू नका. चाकणकरांची तुलना तुम्ही ऐका पक्ष जरा. म्हणून पक्ष विचारतोय. म्हणूनच सांगते, चाकणकरांची तुलना तुम्ही कोकाटेंशी करू नका, इव्हन धनंजय मुंडेंशी करू नका. आता सातत्याने जे काही टार्गेट केलं जाते किंवा जे काही समोर येते ते येत असताना माननीय अजितदादांनी अत्यंत सक्षमपणे त्या सगळ्या गोष्टी परतवून लावल्या. ज्यांची चूक आहे त्यांना त्यांच्यावर कारवाई सुद्धा केल्या. आणि हे होत असताना अचानक अजितदादा आज 2 महिने झालेत की आपल्यात नाहीयेत, परंतु त्यांच्या मागे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे पक्ष सांभाळताना दिसतोय. 2च महिने झालेत आणि या 2 महिन्यामध्ये या 15 दिवसापासून भोंदूबाबाचं प्रकरण समोर आलं. त्याला हँडल करण्याची जी काही क्षमता आणि कुवत आहे ती सुनेत्रा वहिनीने आपल्यासमोर दाखवलेली आहे. सरकार म्हणून जे बदनाम होत होतं तर राज्य महिला आयोगाचा राजीनामा तातडीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. या जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशील माहिती करून, खात्री करून पक्षाला तेवढा खंबीरपणा देण्यासाठी योग्य पद्धतीने सुनेत्रा वहिनीने घेतलेला. शेवटचा प्रश्न, परत मी विचारतो की दोन्ही राजीनामे आहेत. आता रुपाली ठोंबरेंची मागणी काय? सुनेत्रा वहिनींना तुम्ही भेटलात, काही चर्चा झाली आणि आता काय मागणी करणार आहात सरकारकडे, सुनेत्रा वहिनींकडे, पक्षाकडे? कशा बाबतीत विचारतात? पक्षाच्या बाबतीत का खराच्या बाबतीत? खराच्या असू द्या. खराच्या बाबतीत त्यांना अटक होणं गरजेचं आहे आणि ती मागणी सुनेत्रा वहिनींकडे करून उपयोग नाही. ती मागणी कर्णिक साहेब, जे सीपी आहेत, एसआयटीच्या तेजस्विनी साहेब आणि महासंचालक डीजी साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि ती कायद्याला धरून आहे. आणि सुनेत्रा वहिनींकडे आमची मागणी ही असणार आहे की माननीय अजितदादांच्या बहिणी, आम्ही काम करणाऱ्या बहिणी अत्यंत खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत. आता पक्षातल्या महिलांना निश्चित चांगली संधी, चांगलं काम करण्याची संधी मिळत नव्हती. हो, नव्हती मिळत. आता देतील, सुनेत्रा वहिनी नक्की देतील ही आम्हाला खात्री आहे. चाकणकर असताना इतर महिलांना संधी मिळत नव्हती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या होत्या, पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. त्या दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली ठोंबरे अजूनही ठाम आहेत की या सगळ्या अशोक खरातचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणी आजही रुपाली चाकणकरांना सहआरोपी केलं पाहिजे, अटक झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. केवळ दोन्ही पदाचे राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून काल पोलीस आयुक्त नाशिक रुपाली ठोंबरे आणि सुषमा अंधारे त्यांना भेटल्या, एसआयटीच्या प्रमुख ज्या आहेत त्यांना भेटल्या. आजही त्या ठाम आहेत की राजीनामा देऊन भागणार नाही, तर सहआरोपी करून या सगळ्या प्रकरणी रुपाली चाकणकरांना अटक केली पाहिजे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.